महानगरपालिका निवडणुकीनंतर आता महापौर पदावर मोठ्या घडामोडी सुरू आहेत। यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। दरम्यान एकनाथ शिंदेंनी रविवारी हॉटेलमध्ये ठेवलेल्या सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांची हॉटेलमध्ये जाऊन भेट घेत संवाद घेतलाय। यावेळी त्यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांना संधीचं सोनं करण्याचा कानमंत्र दिल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान सर्व नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी खोचक शब्दात समाचार घेतलाय। शिवसेना घाबरणारा पक्ष नाही, शिवसेनेला लोक घाबरतात। अनेक नगरसेवक नवीन निवडून आलेत, त्यामुळे त्यांच्या ओळखी, त्यांच्याशी संवाद साधणं, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करणं, काम कसं करायचं, प्रस्ताव कसा मांडायचा याबाबत मार्गदर्शन केलं जातंय असं एकनाथ शिंदे म्हणाले। तसंच सगळ्यांना एकत्र ठेवल्यानं वेगळं असं काही होणार नाहीये। मला या सर्व नगरसेवकांना भेटायचं होतं असंही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। तसेच मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असंही पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। अरे शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात। आणि तुम्हाला सांगतो, आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक, नवीन एकत्र बाबा चला ओळखी पाळखी, बोलणं चालणं, एक दुसऱ्याचं विचाराचं देवाणघेवाण, बाबा काम कसं करायचं, जे जुने नगरसेवक ते प्रस्ताव कसे बनवायचे। आमचे जे जुने नगरसेवक आहेत, आमचे इथं आमच्या शीतलताई आहेत, राहुलजी आहेत, यांचं आपल्या त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होत आहे। बाबा कसे प्रस्ताव बनवणे, कसं आपलं निधीचं प्रोव्हिजन करणे, या सगळ्या गोष्टी आहेत। आणि एकत्र सगळ्या ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काही नाही। मला यांना भेटायचं होतं येऊन। खरं म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो, हे आता त्यांना त्यांची भीती आहे, त्यांच्या नगरसेवक, त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे।